हॅलो फ्रेंड्स, सर्क्युलेशनवरती याच्या आधी 4 व्हिडिओ आपण बघितलेले आहेत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लडविषयी बघत होतो आणि ब्लड बघत असताना ब्लड कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा अँड फॉर्मड इलिमेंट्स असं म्हणत प्लाझ्माचे सगळे कंपोनंट्स आपण ते व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघूयात त्याच्या पुढचा भाग फॉर्मड इलिमेंट्स. फॉर्मड इलिमेंट्स म्हणजे काय, तर ब्लडमध्ये असणाऱ्या ब्लड सेल्स जे आहेत त्यांना त्यांनी म्हणलेलं आहे फॉर्मड इलेमेंट्स. इलेमेंट्स म्हटलं असलं तरी इलेमेंट्स म्हणजे त्यांना म्हणायचे आहेत त्या सेल्स. आणि ब्लडमध्ये असणारे कुठल्या सेल्स आहेत, RBC, WBC अँड प्लेटलेट्स. RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स, WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स जे आहेत यांना थ्रोम्बोसाइट्स म्हटलं जातं. तर त्या रक्तकणिका असं म्हणूया आपण. तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तकणिका यांच्याविषयी आपल्याला बघायचं आहे. यापैकी पहिल्यांदा आपण बघूयात रेड ब्लड सेल्सविषयी. रेड ब्लड सेल्सना शॉर्टमध्ये RBC म्हटलं जातं किंवा त्यांना दुसरं एक नाव आहे इरिथ्रोसाइट्स. त्यांना इरिथ्रोसाइट्स म्हणून पण ओळखलं जातं. आता डिस्क्राईब दी स्ट्रक्चर ऑफ रेड ब्लड सेल्स असं विचारलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल, पण डिस्क्राईब दी स्ट्रक्चर ऑफ इरिथ्रोसाइट्स असं पण हे विचारलं जाऊ शकतं. तेव्हा RBC म्हणजे इरिथ्रोसाइट्स हे चांगलं लक्षात ठेवा. किंवा ज्यावेळी तुम्ही RBC लिहिता तिथं ऑब्लिक इरिथ्रोसाइट्स लिहायला चालू करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील की RBC म्हणजेच इरिथ्रोसाइट्स. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या रेड कलरने आहेत म्हणूनच मग त्यांना रेड ब्लड सेल्स म्हणलं आहे. रेड कलरच्या ब्लडमध्ये असणाऱ्या सेल्स म्हणून रेड ब्लड सेल्स म्हणलेलं आहे. आता ह्या का रेड आहेत, तर RBCज आर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे काय आहे, हिमोग्लोबिन इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. हे आपण रेस्पिरेशन टॉपिकमध्ये याच्या आधी बघितलेलं आहे. आता हिमोग्लोबिन जो आहे या सेल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हिमोग्लोबिनमध्ये हीम ग्रुप आहे आणि ग्लोबिन हे प्रोटीन आहे. तर हीम ग्रुप असल्यामुळे त्याला रेड कलर आहे. एका RBCमध्ये म्हणजे एका सेलमध्ये किती हिमोग्लोबिनचे मॉलिक्युल्स असतात, तर 270 मॉलिक्युल्स पर RBC असं सांगितलेलं आहे. बघा, 270 मिलियन मॉलिक्युल्स. 270 मिलियन मॉलिक्युल्समुळं RBCमध्ये यांचं सॅच्युरेशन किंवा ह्या सेल्समध्ये यांचं सॅच्युरेशन खूप जास्त आहे. इतकं जास्त आहे की याचा हा जो हिमोग्लोबिनचा रेड कलर आहे तोच त्या सेलला आलेला आहे आणि सेलचा नंबर ब्लडमध्ये इतका जास्त आहे की ब्लडला रेड कलर आलेला आहे. सो ब्लड इज रेड ड्यू टू RBC अँड RBCज आर रेड ड्यू टू हिमोग्लोबिन. इन ए सिंगल RBC देर आर अबाउट 270 मिलियन मॉलिक्युल्स ऑफ हिमोग्लोबिन असं म्हणावं लागेल. आता ह्या RBCचं किंवा रेड ब्लड सेलचं स्ट्रक्चर कसं येतं आहे, तर स्ट्रक्चरविषयी इथं बघितलेलं आहे बघा. RBC कसे येतात, सर्क्युलर, डिस्क शेप्ड, बायकॉन्केव्ह अँड दे आर न्यूक्लिएटेड. आता या सगळ्या शब्दांचं मिनिंग, सर्क्युलर तुम्हाला माहिती आहे, डिस्क शेप्ड म्हणजे त्या फ्लॅट आहेत बघा. सर्क्युलर म्हणत असताना दे आर नॉट बॉल लाईक बट दे आर डिस्क शेप्ड. हे लक्षात आलं तुमच्या, दे आर सर्क्युलर बट दे आर डिस्क शेप्ड. पुढं म्हणलेलं आहे बायकॉन्केव्ह. बायकॉन्केव्ह आणि न्यूक्लिएटेड हे दोन्हीचा अर्थ आपण समजून घेऊयात. बायकॉन्केव्ह न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएटेड म्हणजे न्यूक्लियस इज अब्सेंट. न्यूक्लिएटेड त्याच्याबरोबर विरुद्धार्थाने न्यूक्लिएटेड शब्द वापरला जातो, म्हणजे न्यूक्लियस इज अब्सेंट. आता समजा हे समजून घ्यायसाठी आपण असं बघूयात की हा RBC आहे. ह्या RBCचा आपण इथून असा सेक्शन घेतला तर मग आडवी RBC डिस्क शेप आहे ना, त्यामुळे ही या पद्धतीनं दिसेल. बघा, हीच वरून बघितली तर कशी दिसेल, आपल्याला सर्क्युलर दिसेल. पण ती सेक्शनमध्ये कट केली आणि आडवा त्याचा सेक्शन बघितला तर डिस्क शेप्ड असल्यामुळं तीही अशी दिसेल. आता ह्या RBCमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे 2 ॲरोज दाखवलेत बघा. इथून हे मेम्ब्रेन डिस्क जरी असलं तरी इथून आत गेलेलं आहे, इथून पण खालच्या बाजूनं पण मेम्ब्रेन हे वरती गेलेलं आहे. म्हणजे काय आहे, तर ही जी जाडी आहे ती जास्त आहे पण मध्ये मात्र ती जाडी कमी आहे. म्हणजे ह्या बाजूला त्या ब्रॉड आहेत तर इथं त्या नॅरो आहेत असं आपण म्हणूयात. म्हणजे हे काय झाला, कॉन्केव्ह पोर्शन झाला, अंतर्गोल झाला. हा पण काय झाला, अंतर्गोल झाला. त्यामुळे त्यांना म्हटलं तर बाय कॉन्केव्ह म्हणजे कॉन्केव्ह ॲट बोथ दी साईड्स म्हणून शब्द वापरला जातो बाय कॉन्केव्ह. म्हणजे वरून पण कॉन्केव्हिटी दिसते इथं म्हणजे अंतर्गोल दिसतं आहे, खालच्या बाजूला भेटतं तरी पण अंतर्गोल दिसतं आहे म्हणून याला म्हटलं तर बाय कॉन्केव्ह. आणि इथं जर न्यूक्लियस असता तर ही जागा भरून निघली असती बघा, मग ती करेक्ट डिस्क शेप झाली असती. पण RBCमध्ये न्यूक्लियस नसतो. न्यूक्लियस नसल्यामुळं हा भाग आतमध्ये आलेला आहे किंवा हा भाग नॅरो झालेला आहे म्हणून त्यांना म्हटलं आहे बाय कॉन्केव्ह न्यूक्लिएटेड. तिचा जो सायटोप्लाझम आहे RBCच्या आतमध्ये असलेला सायटोप्लाझम तो असं जाळीदार दिसतो.
आणि त्या जाळीमध्ये जर का त्या जाळीदार स्ट्रक्चरलाच म्हटलं जातं स्ट्रोमा, आणि स्ट्रोमा कंटेन्स हिमोग्लोबिन. बघा आतला सायटोप्लाझमचा भाग जो आहे त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. इट कंटेन्स अ सबस्टन्स कॉल्ड अ स्ट्रोमा असं पण म्हटलं जातं, किंवा तो जाळीदार दिसतो त्याला स्ट्रोमा म्हटलं जातं. आणि या स्ट्रोमामध्ये काय आहे तर जास्तीत जास्त हिमोग्लोबिन आहे, न्यूक्लियस नाही. आणि त्याचबरोबर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेलीज कुठल्याच नाहीत. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेली म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असलं काहीही RBCमध्ये नाही, हे सगळं ॲब्सेंट आहे. त्याच्याऐवजी जास्तीत जास्त काय भरलेलं आहे, हिमोग्लोबिन भरलेलं आहे. आणि याच्याशिवाय काय असेल तर एक एन्झाईम मोठ्या प्रमाणामध्ये असतं आहे. त्या एन्झाईमला म्हटलं तर कार्बोनिक अनहायड्रेज. तुम्हाला आठवतं आहे का, रेस्पिरेशनमध्ये आपण ह्या एन्झाईमविषयी बघितलं होतं. बघा आपण असं म्हटलं होतं ड्युरिंग ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 ट्रान्सपोर्टमध्ये म्हटलं होतं CO2 कंबाईन्स विथ वॉटर टू फॉर्म अ कार्बोनिक ॲसिड, and this process of carbonic acid formation takes place with speed in the RBC. Why? Because in the RBC there is presence of an enzyme called as carbonic anhydrase. तर RBCच्या सायटोप्लाझममध्ये ह्या पद्धतीनं हिमोग्लोबिन आहे आणि कार्बॉनिक अनहायड्रेज हे एन्झाईम आहे की ज्यामुळे या रिॲक्शनचा रेट एन्हान्स केला जातो. CO2 अँड वॉटर दे कंबाईन विथ इच अदर टू फॉर्म अ कार्बोनिक ॲसिड. ह्या रिॲक्शनचा रेट एनहान्स केला जातो RBCमध्ये, आणि कोणामुळे असेल तर ते कार्बोनिक अनहायड्रेजेस. सो सायटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ स्ट्रोमा विच कंटेन्स हिमोग्लोबिन अँड कार्बोनिक अनहायड्रेस. हे लक्षात ठेवा की मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेलीज आर ॲब्सेंट इन सायटोप्लाझम ऑफ दी RBC. आता बघूयात आपण ह्या RBC कुठं फॉर्म केले जातात, वेअर दीज RBCज आर फॉर्मड. याविषयी आपण थोडंसं बघूयात. RBCच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसविषयी बघूया आपण आता. बघा RBCच्या फॉर्मेशनविषयी काय म्हणलं आहे. RBC फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ना तिला म्हटलं जातं इरिथ्रोपोएसिस. हा शब्द चांगला लक्षात ठेवा, इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रो दॅट इज इरिथ्रोसाइट, पोएसिस दॅट इज फॉर्मेशन. सो दी प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBC इज कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. आता RBC कुठं फॉर्म होतात तर जर फोइटसमध्ये बघितलं आपण, फोइटस म्हणजे गर्भावस्था बरं का. गर्भाची वाढ होत असताना जे तो मदर्स वूममध्ये आहे, युटेरसमध्ये आहे, तेव्हा तो वाढतो आहे, त्यावेळी पहिल्यांदा ऑर्गन तयार होतात म्हणजे ॲट दी एज ऑफ 3 months बिफोर बर्थ बरं का. बिफोर बर्थ म्हणजे झायगोट तयार झाल्यापासून 3 महिन्याच्या कालावधीमध्ये काय काय व्हायला लागतं तर त्या एम्ब्रिओ जो आहे किंवा ते फोइटस जे आहे त्याच्यामध्ये हार्ट फॉर्म होतं आणि त्याचं सर्क्युलेशन चालू होतं. आणि ते जे ब्लड असतं ते यंगवनच्या बॉडीमध्ये असणारं किंवा त्या फोइटसच्या, यंगवन म्हणता येणार नाही बरं का आपल्याला, गर्भाच्या असं म्हणूया आपण, फोइटसच्या बॉडीमध्ये जे ब्लड असतं ते त्याचं ब्लड असतं. मदरचं ब्लड त्याच्या बॉडीमध्ये जात नाही. तर त्याचं ब्लड जे आहे त्याच्या ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स असणार. तर त्या ब्लड सेल्स कोण फॉर्म करतं तर त्याच्यामध्ये लिव्हर आणि स्प्लीन हे 2 ऑर्गन जे आहेत ते ब्लड सेल फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेट करतात, कारण अजून त्याच्यामध्ये बोन्स फॉर्म झालेली नसतात. आणि एकदा का बोन फॉर्म झाली आणि आतला मॅरो डेव्हलप झाला की मग त्या फोइटसमध्ये काय होणार, बोन मॅरोमध्ये ब्लड फॉर्मेशन चालू होणार. पण त्याच्या आधीच्या वयामध्ये फोइटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीन हे आधी तयार होतात आणि यांच्यामध्ये ब्लड फॉर्मेशनची प्रोसेस फोइटसमध्ये सुरू होते. हा जरा CETसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या. इन दी बॉडी ऑफ फोइटस RBCs आर फॉर्म्ड इन लिव्हर अँड स्प्लीन, while in the young one or in the adults RBCs are formed in red bone marrow. रेड बोन मॅरो लक्षात आहे तुमच्या. लॉंग बोन्स बॉडीची घेतली तर त्याच्या टोकांच्या दोन्ही टोकांना जे असतो तो रेड बोन मॅरो, आणि मधली मॅरो कॅव्हिटी जी आहे तिथं मध्ये असतो तो येलो बोन मॅरो. 11वीमध्ये बघितलेलं आहे बघा आपण हे. सो इरिथ्रोपोएसिस इज ए प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBC. सो इरिथ्रोपोएसिस इज ए प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBC. In the foetus, RBCs are formed in liver and spleen, while in adults or in young ones they are formed in red bone marrow. आता ह्या RBC किती फॉर्म करायचे हे कशावरती ठरतं, हे इरिथ्रोपोएटिनवरती ठरतं. इरिथ्रोपोएटिन हे काय आहे तर इरिथ्रोपोएटिन हे हार्मोन आहे, आणि इरिथ्रोपोएटिन हे जे हार्मोन आहे हे किडनी प्रोड्यूस करते. तर किडनीच्या फंक्शनमध्ये आपण हे 11वीमध्ये बघितलेलं आहे बघा. किडनीचं फंक्शन काय, सेपरेशन ऑफ दी नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट, आणि त्याच्याशिवाय फॉर्मेशन ऑफ इरिथ्रोपोएटिन. इरिथ्रोपोएटिन फॉर्म झाले इरिथ्रोपोएटिन बोन मॅरोवरती काम करतं, आणि मग बोन मॅरोमधल्या स्टेम सेल्स डिवाइड व्हायला लागतात की ज्यांच्यापासून काय तयार होतात, हिमोसायटोब्लास्ट किंवा रेटिक्युलोसाइट्स तयार होतात. आता ह्या फॉर्मेशनसाठी काय काय लागतं,
आर बी सीच्या फॉर्मेशनसाठी. एकतर ही सेल डिव्हिजन होत जायला पाहिजे आणि पुढं ही सेल डिव्हिजन होत असताना ह्या स्टेम सेल ज्या आहेत बघा, ह्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असणार नाही. मग ह्या स्टेम सेल डिवाईड होणार, न्यू सेल्स फॉर्म करणार आणि ज्यावेळी त्यांचं आर बी सीमध्ये कन्व्हर्शन होणार त्यावेळी मग काय होईल, त्याचं कन्व्हर्शन होण्याआधी आधीची कंडिशन जी आहे ती सेलची कंडिशन म्हणजे तिला म्हटलं तर हिमोसायटोब्लास्ट किंवा रेटिक्युलोसाईट. तर यांच्यामध्ये हिमोग्लोबिन सिंथेसिस फॉर्म होणं चालू होणार, सिंथेसिस करायला चालू होणार. आणि या सिंथेसिससाठी काय काय लागणार आहे, व्हिटॅमिन B12 लागणार, फोलिक ॲसिड लागणार आणि हिम प्रोटीन लागणार. हिम प्रोटीन म्हणजे आयर्न कंटेनिंग प्रोटीन, ग्लोबिन प्रोटीन याच्यामध्ये येत आहे. तर हे प्रोटीन लागणार आहे, व्हिटॅमिन B12 लागणार आहे, फोलिक ॲसिड लागणार आहे. ह्या सगळ्याच्या सहाय्यानं स्टेम सेल ज्या आहेत त्यांच्यामधल्या काही सेलचं कन्व्हर्शन कशामध्ये व्हायला लागतं, हिमोसायटोब्लास्टमध्ये व्हायला लागतं किंवा यांनाच म्हटलं जातं रेटिक्युलोसाईट म्हटलं जातं. आता ह्या रेटिक्युलोसाईट जे आहेत ना हे विदाऊट न्यूक्लियस आहेत, म्हणजे ह्यांनी न्यूक्लियस बाहेर काढून टाकलेलं आहे. आणि मग यांनी काय करायला चालू केलं तर हिमोग्लोबिन जे आहे ते आतमध्ये साठवून ठेवायला चालू केलं. आणि ज्यावेळी प्लेंटी अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन याच्यामध्ये साठेल तर याच्यापासून जी सेल तयार होते तिला म्हणतो आपण आर बी सी. तर अशा पद्धतीनं रेड बोन मॅरोमध्ये आर बी सीचं सिंथेसिस होतं किंवा आर बी सी प्रोडक्शन होतं रेड बोन मॅरोमध्ये. आणि ह्या तयार झालेल्या आर बी सी ज्या आहेत ह्या बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात आणि ब्लडमध्ये सोडून दिल्या जातात फंक्शनसाठी. आता ह्या आर बी सी अशा पद्धतीनं जन्माला आल्यानंतर ह्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये फिरत राहतात, पण ह्यांना ठराविक लाईफस्पॅन आहे. सो आर बी सीज हॅव लाईफस्पॅन ऑफ 120 days, 120 दिवसापर्यंत त्या जिवंत राहतात. पण 120 दिवसानंतर त्या मृत व्हायला लागतात, त्यांची डेथ होते. त्या मृत व्हायला लागतात असं म्हणूयात किंवा काय होतं म्हणूया आपण त्या वॉर्नआउट म्हणजे त्या काय होतात तर त्या खराब होतात, त्या फंक्शनलेस व्हायला लागतात. अशा ज्या आर बी सी आहेत की ज्या काय झालेल्या आहेत फंक्शनलेस आर बी सी झालेल्या आहेत किंवा ज्यांची डेथ झालेली आहे, त्या जर ब्लडमध्येच ठेवल्या तर त्यांचं डिकेइंग चालू होईल, ब्लडचा pH चेंज होईल, ब्लडचे कॅरेक्टर चेंज होतील. म्हणून त्या आर बी सी त्या ब्लडमध्ये ठेवून घेतल्या जात नाहीत. मग काय केलं जातं तर ह्या आर बी सी ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय करून टाकल्या जातात आणि त्या डिस्ट्रॉय करण्यासाठी कुठं नेल्या जातात तर लिव्हर आणि स्प्लीनमध्ये नेल्या जातात. लिव्हरला डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पण फंक्शन्स आहेत, पण स्प्लीनला जास्त करून महत्त्वाचं फंक्शन कुठलं आहे, टू डिस्ट्रॉय दी डेड आर बी सीज और लायसिस ऑफ आर बी सीज. हिमोलायसिस हे फंक्शन कुणाचं आहे, स्प्लीनचं जास्त आहे आणि त्याच्याशिवाय त्याला सपोर्ट करणारा ऑर्गन कुठला आहे, लिव्हर आहे. तर हा सुद्धा CETचा क्वेश्चन आहे. विच ऑर्गन इज ग्रेवयार्ड ऑफ आर बी सी. ग्रेवयार्ड म्हणजे जिथं आर बी सीवर अंत्यसंस्कार केले जातात ती जागा, म्हणजेच काय डेड आर बी सी कुठं नष्ट करून टाकल्या जातात ती जागा, त्याला म्हटलं जातं लिव्हर अँड स्प्लीन. ह्यापैकी स्प्लीन महत्त्वाचं आहे, लिव्हर आहे. ऑप्शनमध्ये नीटच्या क्वेश्चनमध्ये हे दोन्ही पर्याय एकत्र असतील तर मग हा पर्याय द्यायला पाहिजे आणि दोन्ही पर्याय नसून सेपरेट असतील तर स्प्लीनचं हे फंक्शन महत्त्वाचं ठरतं आहे. आता ह्या पद्धतीनं आर बी सी फॉर्म होत असताना आर बी सी जेवढ्या शरीराला पाहिजे आहेत तेवढ्या नॉर्मली फॉर्म होतात, पण कधी कधी जेवढ्या पाहिजेत त्यापेक्षा आर बी सी जादा प्रोड्यूस केल्या जाऊ शकतात. कशामुळं समजा एरिथ्रोपोएटिन जादा प्रोड्यूस झालं तर आर बी सी जादा प्रोड्यूस होतील, म्हणजे जेवढ्या पाहिजेत त्यापेक्षा जास्त तयार होतील. जर जादा तयार झाल्या तर ती जी कंडिशन आहे इन विच आर बी सीज आर मोर इन नंबर त्याला म्हटलं जातं पॉलिसायथेमिया. आणि जेवढ्या पाहिजेत त्यापेक्षा आर बी सी कमी प्रोड्यूस झाल्या तर त्याला म्हटलं जातं इरिथ्रोसायटोपेनिया. हे दोन टर्म्स लक्षात ठेवा, WBCमध्ये पण आपल्याला हे टर्म लागणार आहेत बघा. पॉलिसायथेमिया, पॉली शब्द आलेला आहे म्हणजे मोर प्रोडक्शन ऑफ आर बी सीज, आणि इरिथ्रोसायटोपेनिया, पेनिया म्हणजे लेस प्रोडक्शन आणि पॉली म्हणजे मोर प्रोडक्शन, असं इथं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो मोर आर बी सीज आर प्रोड्यूस्ड दी कंडिशन इज नोन ॲज पॉलिसायथेमिया अँड इफ लेस आर बी सीज आर प्रोड्यूस्ड दी कंडिशन इज नोन ॲज इरिथ्रोसायटोपेनिया. या पद्धतीनं आर बी सी प्रोडक्शन, फॉर्मेशन प्रोसेस, सिंथेसिसची प्रोसेस ही होते. आता याच्यानंतर आपण बघूयात जर जादा प्रोड्यूस झाल्या तर आणि कमी प्रोड्यूस झाल्या तर असं जर आपण म्हणतो आहे तर त्यांचा नंबर एक ठरलेला आहे आर बी सीचा नंबर. तो जो नंबर आहे त्याच्याविषयी आपण बघूयात, म्हणजेच काय बघूयात आपण आर बी सी काउंट. तर आर बी सी काउंटविषयी काय काय म्हणलेलं आहे बघा. आर बी सी काउंट करण्यासाठी एक वेगळी स्लाईड मिळते आणि त्या स्लाईडवर ब्लड सोडून मग आर बी सीचा काउंट केला जातो. काउंट केला जातो म्हणजे आर बी सी मोजल्या जातात. मग ह्या आर बी सी ज्या आहेत ह्या साधारणतः पर क्युबिक MM ऑफ ब्लडमध्ये किती असतात या पद्धतीने त्या काउंट केल्या जातात.
तर इथं बघा मेलमधला नंबर दिला आहे. इन केस ऑफ मेल ॲडल्ट मेल 5.1 to 5.8 मिलियन RBC पर क्युबिक MM ऑफ ब्लड अशा पद्धतीनं आपल्याला आढळून येतात. हा नंबर काउंट करता येतो. पॅथॉलॉजी लॅब ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडे हा काउंट करून मिळतो बघा, ब्लड काउंट करून मिळतो. आणि जर फिमेल्समध्ये बघितला RBCचा काउंट तर किती येतो तो 4.3 to 5.2 मिलियन पर क्युबिक MM. तर याला म्हटलं तर टोटल RBC काउंट. मेलमधला RBC काउंट हा या पद्धतीने येतो आहे नॉर्मली, फिमेलमधला RBC काउंट हा नॉर्मली या पद्धतीने येतो. ज्या पद्धतीनं RBC काउंट करून RBCचं नेचर जे आहे ते स्टडी केलं जातं त्या पद्धतीनं RBC केवळ काउंट न करता RBCमध्ये असणारे हिमोग्लोबिन जे आहे ते सुद्धा काउंट केलं जातं. आणि हे HB काउंट जे केलं जातं हिमोग्लोबिन काउंट, इथं आपण RBC म्हणालो नाही. RBC काउंट हा स्लाईडवरती घेतला जातो असं म्हणाले मी. हिमोग्लोबिन काउंट जो आहे ना तो टेस्ट ट्यूबमध्ये घेतला जातो. त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. तर ह्या हिमोग्लोबिन काउंट जो आहे तो मेनमध्ये किती दिसतो तर मेन्समध्ये तो मेनमध्ये तो दिसतो 14 ते 17 ग्रॅम, 14 to 17 ग्रॅम पर्सेंटेज हे मेनमध्ये असलेलं दिसतं. वुमनमध्ये ते 13 to 15 ग्रॅम्स असं दिसतं. हे HB काउंट आहे. ज्यावेळी HB काउंट यापेक्षा म्हणजे हा नॉर्मल काउंट सांगवलं आपण 14 to 17 ग्रॅम्स इन मेन अँड वुमेन 13 to 15 ग्रॅम्स असा असायला पाहिजे. समजा जर HB काउंट कमी आला तर त्या व्यक्तीला ॲनिमिया आहे किंवा अशक्तपणा आहे असं आपण म्हणतो. तर ॲनिमिक पर्सनमध्ये HB काउंट कमी आलेला दिसतो. हे कशासाठी लक्षात ठेवा, CETसाठी लक्षात ठेवा. ॲनिमिया एखाद्या व्यक्तीला झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे, म्हणजे तिचं HB काउंट कमी झालेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. मग ह्या हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असतं तर हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरविषयी काय सांगलं बघा. हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमध्ये 4 चेन्स येतात बरं का. आणि त्या ज्या चेन्स येतात अमिनो ॲसिडच्या चेन्स येतात. तर त्यांच्यामध्ये कुठले कुठले अमिनो ॲसिड असणार ते ठरलेलं आहे. म्हणून मग अमिनो ॲसिड कुठल्या प्रकारचे आहेत ह्याच्यावरून त्याच्या चेन्स पडतात. मग त्याच्यामध्ये एक प्रकारची चेन मिळते तिला अल्फा चेन म्हटलं जातं, दुसऱ्या प्रकारची मिळते तिला बीटा चेन म्हटलं जातं. आणि एका हिमोग्लोबिन मॉलिक्युलमध्ये देर आर 2 अल्फा चेन्स अँड 2 बीटा चेन्स. अशा पद्धतीने 2 अल्फा चेन्स आहेत, 2 बीटा चेन्स आहेत. याच्याशिवाय काय आहेत हे चेन जे आहेत अल्फा चेन आणि बीटा चेन हे कशाचे बनलेले आहेत, अमिनो ॲसिडचे बनलेले आहेत. याच्याशिवाय त्याच्यामध्ये काय हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरमध्ये 2 अल्फा चेन्स आर देअर, 2 बीटा चेन्स आर देअर. आणि प्रत्येक चेनला काय आहे आयर्न पॉर्फिरिन जोडलेला आहे. म्हणजे एका अल्फा चेनला 1 आयर्न पॉर्फिरिन, दुसऱ्या अल्फा चेनला 2 आयर्न पॉर्फिरिन, बीटा चेनमध्येही तसंच 2 आयर्न पॉर्फिरिन आहेत. मग आता ह्या 2 अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स आणि त्यांच्या ह्या पॉर्फिरिन ग्रुप सकट एकमेकांना जोडले जातात आणि मग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होतं आहे. त्याला म्हणतो आपण हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. म्हणजे एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमध्ये 4 आयर्न पॉर्फिरिन ग्रुप्स आहेत, आणखी 2 अल्फा चेन्स आणि 2 बीटा चेन्स आहेत. असं आपल्याला हिमोग्लोबिनच्या स्ट्रक्चरविषयी म्हणता येईल. त्याच्यामध्ये 2 अल्फा चेन्स आहेत, 2 बीटा चेन्स आहेत आणि 4 आयर्न पॉर्फिरिन ग्रुप्स आहेत. आता ह्यातला हा आयर्न पॉर्फिरिन ग्रुप आहे बघा, याचं महत्त्व कशामध्ये आहे तर हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्टमध्ये येतो. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट म्हणतो आपण 97% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय हिमोग्लोबिन. तर हा हिमोग्लोबिन जो आहे त्याला ऑक्सिजन कुठं बाइंड होतो तर ह्या आयर्न पॉर्फिरिन ग्रुपला बाइंड होतो. ह्याचा अर्थ काय होतो, एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूलमध्ये हे किती आयर्न पॉर्फिरिन ग्रुप किती आले तर अल्फा चेनला जोडणारे 2, बीटा चेनला जोडणारे 2 म्हणजे एकूण 4 आले. याचा अर्थ एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल जे आहे ते काय करू शकतो कॅरी करू शकतो. सो एव्हरी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कॅरीज 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. वाय बिकॉज इट इज हॅव्हिंग 4 पॉर्फिरिन ग्रुप्स. हे जरा लक्षात ठेवा. याच्यावरती अप्लाइड बेसवरती व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन म्हणून जर आहे तर त्याच्यामध्ये हे विचारलं जाईल की एवढे हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स किती ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करू शकतात. हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचा नंबर जर त्याने दिला असेल तर 1 हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कॅरीज 4 ऑक्सिजन मॉलिक्युल्स असं लक्षात ठेवा आणि त्यावरनं तुम्हाला ते कॅल्क्युलेट करून काढता येईल. आता ह्यातल्या ह्या अल्फा चेन आणि बीटा चेन जे आहेत ह्यामध्ये काय आहेत अमिनो ॲसिड्स आहेत. ह्यातले अमिनो ॲसिड रेसिड्यूज जे आहेत ना ते CO2 ट्रान्सपोर्टमध्ये पार्टिसिपेट करतात. हे मी रेस्पिरेशनमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. आयर्न ग्रुप ऑक्सिजन कॅरी करतो, तर अल्फा चेन्स आणि बीटा चेन जे आहेत ह्यामध्ये असणारे अमिनो ॲसिड रेसिड्यूज जे आहेत हे काय करतात हे CO2 ट्रान्सपोर्टमध्ये पार्टिसिपेट करतात. आता 120 डेज संपले किंवा हिमोग्लोबिन RBC काय होणार डिस्ट्रॉय करून टाकले जाणार. म्हणजे काय होणार तिचं हिमोलायसिस होणार. त्यावेळी हिमोलायसिस होतं
त्यावेळी हे हिमोग्लोबिनसुद्धा डायजेस्ट करून टाकलं जातं. मग याचं कसं होतं तर अल्फा चेन बीटा चेन ह्या डायजेस्ट केले की यांच्यापासून यांच्यामध्ये असणारे अमिनो ॲसिड फ्री होतात की जी सेलला किंवा बॉडीला परत वापरता येतात. आयर्न जे आहे त्याचं कन्वर्शन फेरेटिनमध्ये होतं आणि फेरेटिन हे लिव्हरमध्ये साठवून ठेवलं जातं. आणि पॉर्फिरिन जे आहे ह्यामध्ये असणारं पॉर्फिरिन त्याचं कन्वर्शन पहिल्यांदा ब्ल्यू कलर्ड किंवा ग्रीनिश कलर्ड बिलिव्हर्डिनमध्ये होतं. बघा पॉर्फिरिन हे पण डायजेस्ट केलं जातं. आयर्नचं कन्वर्शन कशामध्ये झालं फेरेटिनमध्ये झालं. आणि पॉर्फिरिन जे आहे त्याचं कन्वर्शन पहिल्यांदा बिलिव्हर्डिनमध्ये होतं, नंतर त्याचं कन्वर्शन बिलिरुबिनमध्ये होतं. आणि बिलिरुबिन जे आहे हे लिव्हरमध्ये हे बिलिरुबिन जे आहे ते बाईलबरोबर टाकलं जातं. हे बाईलबरोबर कुठं येतं मग स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं. तुमच्या लक्षात आहे की बघा लिव्हरचं सिक्रेशन म्हणजे बाईल अँड बाईल इज स्टोअर्ड इन गाल ब्लॅडर अँड गाल ब्लॅडर ओपन्स इन दी डिओडिनम ऑफ दी इंटेस्टाईन. तिथं ते ओपन होतं. ते फूड मटेरियल जे काही डायजेस्ट होतं आहे त्या डायजेशनला मदत करायला तिथं बाईल आहे. पण बाईलबरोबर बिलिरुबिन गेलेलं आहे. बिलिरुबिन बाईलबरोबर जातं त्यामुळे ते इंटेस्टाईनमध्ये जातं. इंटेस्टाईनमधून ते पुढं जात राहतं. आणि ज्यावेळी फिकल मॅटर फॉर्म होतं त्यावेळी फिकल मॅटरला येणारा कलर, फिकल मॅटर म्हणजे वेस्ट मॅटर, अनडायजेस्टेड फूड मटेरियल फिकल मॅटर, ते फिकल मॅटर जे आहे त्याला येणारा कलर जो आहे तो बाईलवरती अवलंबून आहे, म्हणजे बिलिरुबिनच्या प्रमाणावरती अवलंबून आहे. त्यामुळं समजा की ब्लड फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये काही गडबड असेल, म्हणजे ब्लड फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये म्हणजे RBC प्रोडक्शनमध्ये आणि मग त्यांच्या हिमोलायसिसच्या प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल की जे कुठं होतं तर हिमोलायसिस हे लिव्हर आणि स्प्लीनमध्ये होतं. तर त्या ठिकाणी होणारं जे आहे त्याच्यामध्ये काही गडबड असेल तर पहिल्यांदा काय चेंज होतं तर फिकल मॅटरचा कलर चेंज होतो. म्हणजे याचा अर्थ काय डायग्नोसिसला हे उपयोगी पडतं. फिकल मॅटरच्या कलरवरती आपल्याला कळतं की RBCचं हिमोलायसिस करेक्ट चाललेलं आहे किंवा नाही चाललेलं आहे हे समजू शकतं. तर हे झालं हिमोलायसिसविषयी. मग अशा ह्या RBCचं फंक्शन काय, RBCचे सगळे पॉईंट बघत गेलो आपण. आता त्याचं फंक्शन बघूयात. फंक्शन 2 मार्काला विचारलं जातील. व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ RBCs किंवा व्हॉट इज दी फंक्शन ऑफ इरिथ्रोसाईट. या पद्धतीनं हा 2 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो आहे. 4 महत्त्वाचे फंक्शन आहेत. पहिलं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. हे आपण रेस्पिरेशन टॉपिकमध्ये बघितलं. RBCs दे ट्रान्सपोर्ट O2 अँड CO2. इट मेंटेन्स pH. तुमच्या लक्षात आहे का बघा H+ आयॉन्स हे इथून बाहेर पडत राहतात. आपण क्लोरीन शिफ्ट वगैरे शिकलेलो आहे रेस्पिरेशनमध्ये, त्यामुळे इट मेंटेन्स pH. नेक्स्ट त्यांच्या नंबरवरती रक्ताचा दाट पण अवलंबून आहे, म्हणून RBCs मेंटेन व्हिस्कोसिटी ऑफ दी ब्लड. आणि 4th फंक्शन आहे दे कॉन्ट्रीब्यूट इन कोॲग्युलेशन. कोॲग्युलेशन म्हणजे ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉट होतं त्यावेळी जी फायब्रिलची जाळी होते ना त्याच्यामध्ये RBC ज्यावेळी अडकून पडतात त्यावेळी क्लॉट तयार होतो, म्हणजे गाठ तयार होते. त्यामुळे ज्या वेळी ब्लड लॉस होऊ नये म्हणून रक्ताची गुठळी तयार केली जाते. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जखम झाली तर जखमेमधून रक्त वाहून जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एक गाठ तयार केली जाते, ज्याला आपण ब्लड क्लॉट म्हणतो किंवा ब्लड कोॲग्युलेशन म्हणतो, जो नंतर त्या जखमेवरती खपली बनून तयार होतो. तर तशा पद्धतीचं ब्लड कोॲग्युलेशनची प्रोसेस जी आहे ना याच्यामध्ये सुद्धा RBCचं थोडंफार योगदान आहे. तर ही 4 फंक्शन आहेत त्यांची. फंक्शन्स ऑफ RBC: ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2, देन मेंटेनन्स ऑफ pH ऑफ द ब्लड, मेंटेन्स विस्कॉसिटी ऑफ द ब्लड अँड दे ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट इन ब्लड कोॲग्युलेशन. हे झालं सगळं RBCविषयी. बघा टर्म्स कुठल्या लक्षात ठेवायला पाहिजेत यामध्ये. RBCचं स्ट्रक्चरविषयी आपण बघितलं तर त्यांच्या त्या न्यूक्लिएटेड आहेत हे लक्षात ठेवा. न्यूक्लिएटेड दॅट इज न्यूक्लियस इज अब्सेंट. आता हे न्यूक्लिएट कोणामध्ये तर मॅमल्समध्ये बरं का. इन केस ऑफ मॅमल्स RBCs आर नॉन न्यूक्लिएटेड और न्यूक्लिएटेड. पण हा जो नियम आहे ना ह्याला पण अपवाद आहे. कॅमल अँड लामा हे 2 ॲनिमल आहेत. कॅमल म्हणजे उंट आणि लामा की जो कुठं आढळतो तर हिमालयन रेंजेसमध्ये आढळतो. तर ह्या 2 प्राण्यांच्यामध्ये RBCs न्यूक्लिएटेड असतात, मॅमल असूनसुद्धा. लामा म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण याक असं म्हणतो बघा. तर याक हा जो प्राणी आहे आणि उंट हा जो प्राणी आहे यांच्यामध्ये मात्र RBC न्यूक्लिएटेड असणार आहेत. बाकी सगळ्या मॅमल्समध्ये
त्या ई न्यूक्लिएटेड असणार किंवा नॉन न्यूक्लिएटेड असणार. तेव्हा हा सुद्धा CETसाठी पॉईंट लक्षात ठेवा. इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ आरबीसीज. आरबीसीचा नंबर जास्त झाला तर म्हणतो आपण पॉलिसायथेमिया, कमी झाला तर म्हणतो आपण इरिथ्रोसायटोपेनिया. त्यांच्या काउंटविषयी बघितलं आपण. ॲनिमिया केव्हा होतो? ज्यावेळी हिमोग्लोबिन काउंट कमी होतो त्यावेळी, त्यावेळी होतो तो ॲनिमिया. आरबीसीचा डिस्ट्रॉय कुठं केल्या जातात किंवा त्यांचं ग्रेव्हयार्ड काय आहे? तर लिव्हर आणि स्प्लीन, ह्यापैकी स्प्लीनला जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण बघितले होते ते फंक्शन्स ऑफ आरबीसी. तर हे सगळे पॉईंट्स आरबीसी विषयी आपण बघितलेले आहेत. याच्यावरचे क्वेश्चन सोडवा.